in section 54 we have seen about the examination of arrested person by medical officer. Okay, तर हा जो राईट आहे तो कुणासाठी केलेला आहे? स्पेशली दिस सेक्शन 54 इज जनरली मेड फॉर द बेनिफिट ऑफ द पर्सन अरेस्टेड सो दॅट ही कुड ऑल्सो लीड द इव्हिडन्स फॉर डिफेंडिंग हिमसेल्फ. तो एक एव्हिडन्स करू शकतो स्वतःला डिफेंड करण्यासाठी. दिस सेक्शन हॅज बीन सबस्टिट्यूटेड फॉर ओल्ड प्रोव्हिजन बाय अमेंडमेंट ॲक्ट ऑफ 2008. 2008 मध्ये खूप अमेंडमेंट आलेले आहेत CRPC मध्ये. आता सेक्शन 54A पाहूया. टेस्ट आयडेंटिफिकेशन ऑफ पर्सन अरेस्टेड. टेस्ट आयडेंटिफिकेशन कसं केलं जातं पहा. दिस सेक्शन inserted by the Amendment Act of 2005 and empowers the court to direct at the request of prosecution for the test identification of the person arrested by the other person that is would be witnesses is necessary for the investigation. पहा इथं टेस्ट आयडेंटिफिकेशन होतं म्हणजेच पुरावे सादर केले जातात, विटनेस सादर केली जाते. ही अमेंडमेंट कधी आलेली आहे? 2005 मध्ये आलेली आहे. Then the court can direct such arrested person to subject himself for such a test identification in such a manner as so think fit by the court. कोर्ट जशा पद्धतीने त्याचं आयडेंटिफिकेशन करू इच्छितं त्या पद्धतीने त्याचं आयडेंटिफिकेशन करण्याची अथॉरिटी कोर्टाला आहे. त्याच्यानंतर सेक्शन 55 मध्ये पाहूया. प्रोसिजर फॉर अरेस्ट बाय सबऑर्डिनेट ऑफिसर. आपण मागे पाहिलं की सब इन्स्पेक्टरच्या रँकचा माणूस अरेस्ट करू शकतो एखाद्या व्यक्तीला, पण त्याच्यापेक्षा खालच्या सबऑर्डिनेट ऑफिसरनी जर एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केली तर काय प्रोव्हिजन्स आहेत त्या पाहूया. वेन एनी पोलीस ऑफिसर हू इज मेकिंग अन इन्व्हेस्टिगेशन आस्क ही सबऑर्डिनेट ऑफिसर टू अरेस्ट एनी पर्सन. जर त्या सबऑर्डिनेट ऑफिसरला असं सांगण्यात आलं ऑफिसरकडून की बाबा तू या व्यक्तीला अरेस्ट कर, देन कसं? विदाउट वॉरंट, इन द ॲब्सेन्स ऑफ सच अ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, देन इन दॅट केस कळलं, एक ऑफिसर आहे त्याच्या अंडर सबऑर्डिनेट ऑफिसर आहे आणि ऑफिसरला कुठेतरी सुट्टीवर जायचं किंवा त्याची सुट्टी आहे आणि त्याच्या ॲब्सेन्समध्ये एखाद्या आरोपीला विदाउट वॉरंट अरेस्ट करायचं असेल तर काय आहे? इट इज नेसेसरी फॉर सच इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर टू गिव्ह अँड डिलिव्हर रिटर्न ऑर्डर. त्यांनी रिटर्न ऑर्डर देणं आवश्यक आहे. फॉर मेकिंग सच अरेस्ट टू सच अ सबऑर्डिनेट ऑफिसर. रायटिंगमध्ये द्यावं लागेल प्रत्येक गोष्ट. अँड इट इज नेसेसरी टू मेन्शन इन दॅट ऑर्डर फॉर ॲक्विझिशन ऑफ विच ऑफेन्स. त्याचा आरोप काय आहे हे सुद्धा त्याला तिथं लिहावं लागेल. ॲक्विझिशन ऑफ विच ऑफेन्स अँड फॉर अदर रिझन सच पर्सन इज अरेस्टेड. किंवा काही कारण असेल दुसरं की का आरोप का अटक करायचा आहे त्या सबऑर्डिनेट ऑफिसरनी त्याला हे त्यांनी ऑफिसरनी मेन्शन केलं पाहिजे त्याच्या रायटिंगमध्ये. शिवाय त्या व्यक्तीला जर अरेस्ट करण्याचे बाकीचे ग्राउंड्स असतील ते सुद्धा सांगायला पाहिजेत. अँड ॲट द टाइम ऑफ अरेस्ट सबऑर्डिनेट ऑफिसर हॅज टू शो द रिटर्न ऑर्डर गिव्हन बाय द सिनियर ऑफिसर. आता रिटर्न ऑर्डर फक्त ठेवण्यासाठी घेऊन ठेवलेली नाही आहे ना, ती शो केली पाहिजे ज्या व्यक्तीला अरेस्ट केलं जाते त्या व्यक्तीला. टू द पर्सन टू बी अरेस्टेड बिफोर मेकिंग अरेस्ट. किती छान प्रोव्हिजन्स आहेत, किती सुंदर प्रोव्हिजन्स आहेत पहा, किती बारकाव्याने दिलेले आहेत. सेक्शन 55A काय म्हणतं पाहूया. हेल्थ अँड सेफ्टी ऑफ अरेस्टेड पर्सन. हे फार इम्पॉर्टंट आहे. हेल्थ आणि सेफ्टी सुद्धा असायला पाहिजे अरेस्टेड पर्सनची. This is new section has been inserted by the Amendment Act of 2008 and it imposes the duty, underline करा duty ला, upon such a person who is having the custody of the accused person. ज्याच्या ताब्यात आपण त्या व्यक्तीला कस्टडी देतो त्या व्यक्तीसाठी आहे. आफ्टर द अरेस्ट नंतर ती व्यक्ती एखाद्या जेलमध्ये ठेवली जाते तेव्हा तिथला जो जेलर असेल, ती कस्टडी ज्याच्या हातात गेलेली आहे ती व्यक्ती असेल. टू मेक रिझनेबल केअर, अंडरलाईन करा. रिझनेबल केअर म्हणजे काय? रिझनेबलचा अर्थ इथं काय घ्यायचा आहे? प्रॉपर केअर रिगार्डिंग द हेल्थ अँड सेफ्टी ऑफ दॅट अरेस्टेड पर्सन. हे आहे सेक्शन 55A. ओके, आता आपण सेक्शन 56 पाहूया. पर्सन अरेस्टेड टू बी टेकन बिफोर मॅजिस्ट्रेट. हे आहे 56. When any person is arrested without the warrant by any police officer, then such officer must
take or send such arrested person without necessary delay, underline करा, without necessary delay, either before such magistrate who is having the jurisdiction in the case, अंडरलाईन करा या सगळ्याच वाक्याला, आयदर बिफोर सच मॅजिस्ट्रेट हु इज हॅव्हिंग ज्युरिस्डिक्शन इन द केस, त्याचं ज्युरिस्डिक्शन असायला पाहिजे, त्याची न्यायकक्षा असायला पाहिजे, अशा मॅजिस्ट्रेट समोर त्या व्यक्तीला पाठवायचं आपण अरेस्ट केल्यानंतर. ओके. और बिफोर द ऑफिसर इन चार्ज ऑफ पोलीस स्टेशन, किंवा एखाद्या ऑफिसरने अरेस्ट केलं तर त्याला ऑफिसर इनचार्ज जो आहे पोलीस स्टेशनचा त्याच्यासमोर हजर केलं पाहिजे. अँड इफ द केस इज सच दॅट सच पर्सन कॅन लॉफुली बी रिलीज ऑन द बेल, अशी केस आहे की बेलनी तो व्यक्ती सुटू शकतो, इव्हन बाय सच अ पोलीस ऑफिसर मेकिंग द अरेस्ट, देन इट इज नॉट नेसेसरी टू टेक और सेंड सच अ पर्सन बिफोर मॅजिस्ट्रेट. पहा, कॉग्निझिबल ऑफेन्स असेल तर काय आहे रूल, की मॅजिस्ट्रेट समोर त्याला हजर केलं गेलं पाहिजे, किंवा पोलीस स्टेशनचा जो ऑफिस इन्चार्ज आहे त्याच्यासमोर हजर केलं पाहिजे त्याला अरेस्ट केल्यानंतर. पण असा गुन्हा आहे की जो बेलेबल आहे, तो साधा आहे, आणि जो ज्या ऑफिसरने त्याला अरेस्ट केलेला आहे पोलीस ऑफिसरने त्याच्यासमोर तो रिलीज होऊ शकतो, तर काही गरज नाही की टू टेक और सेंड पर्सन बिफोर मॅजिस्ट्रेट. सेक्शन 57, पर्सन अरेस्टेड नॉट टू बी डिटेन फॉर मोर दॅन 24 hours. हा नियम महत्त्वाचा आहे, त्याच्यावर खूप केसेस पाहिलेल्या असतील तुम्ही पण. ओके. एनी सच पर्सन हू हॅज बीन अरेस्टेड विदाउट द वॉरंट कॅन नॉट बी डिटेन इन द कस्टडी बाय अ पोलीस ऑफिसर फॉर एनी सच लॉंगर पीरियड, अंडरलाईन करा लॉंगर पीरियडला, दॅन which is reasonable under the circumstances of that particular case. पहा, एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केल्यानंतर रिजनेबल लॉंगर पिरियड कुठला आहे, रिजनेबल पिरियड कुठला आहे ते पाहूया. and in the absence of any special order under the section 167 of the magistrate, such a period of detention cannot exceed the period of 24 hours. पहा, एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलेली आहे, मग जितकं लवकर शक्य होईल तितक्या लवकर त्याला कुणासमोर हजर करायचं आहे, मॅजिस्ट्रेट समोर. सेक्शन 167 काय सांगतं की हा जो पिरियड आहे हा किती असायला पाहिजे, नॉट लॉंगर दॅन 24 hours. एक्सीड म्हणजे काय, लॉंगर, 24 तासापेक्षा तो काळ अधिक असू नये. एखाद्या माणसाला अरेस्ट केल्यानंतर त्याला मॅजिस्ट्रेट समोर हजर करण्यासाठीचा. तुम्हाला माहीत असेल तर बऱ्याच वेळा लोक काय करतात, कॉमनली एखाद्या व्यक्तीवर उगाच काही खुन्नस करायची असेल तर त्याला सॅटर्डेला किंवा सुट्ट्यांच्या दिवशी अरेस्ट करतात, जेणेकरून तो अडकून पडेल जेलमध्ये, मॅजिस्ट्रेट समोर 24 तासात हजर करता येणार नाही, किंवा डिले होतो ट्रॅव्हलमध्ये, तो डिले अलाउड आहे इथे. सो हिअर दिस पिरियड ऑफ 24 hours इज द एक्सक्लुझिव्ह ऑफ सच अ पिरियड विच इज नेसेसरी फॉर द जर्नी फ्रॉम द प्लेस ऑफ अरेस्ट टू द कोर्ट ऑफ मॅजिस्ट्रेट. लॉंग रूटवरून येणारा प्रवासी, प्रवासाला जर समजा 2 दिवस लागत असतील, 3 दिवस लागत असतील, तर अशा वेळेस 24 hours काय होतं, त्याला 24 hours असं म्हटलं जातं. So, however, if the investigation cannot be completed within such a period of 24 hours, then officer in charge of police station has to transmit a copy of the entries relating to investigation in the case diary, and also to forward the accused person to the nearest ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. 24 तासापेक्षा जर इन्क्वायरीला वेळ लागत असेल तर जवळच्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे त्याला हजर केलं जातं. देन इफ सच मॅजिस्ट्रेट थिंक्स फिट, देन ही मे फॉर्म टाइम टू टाइम, दॅट इज फॉर फ्यू डेज ॲट अ टाइम, ऑथोराइज फर्दर डिटेन्शन ऑफ सच अॅक्यूज पर्सन इन द कस्टडी ऑफ पोलीस. 24 जर गरज असेल इन्व्हेस्टिगेशनची तर पोलीस कस्टडी दिली जाते, गरज असेल तर. हाऊ एव्हर सब्जेक्ट टू कंडिशन दॅट द होल पिरियड ऑफ सच पोलीस कस्टडी कॅन नॉट बी एक्सीड द 15 days. अंडरलाईन करा, 15 दिवसापेक्षा जास्त पोलीस कस्टडी दिली जात नाही. आता सेक्शन 58, पोलीस
to report apprehensions. It is the duty of the police, it is the duty of the officer in charge of police station to make report, that is to furnish information to the district magistrate about all cases of the persons arrested without the warrant within the limits of his respective police station. पहा, पोलीस स्टेशनमध्ये जे काही अरेस्ट होतात कशासाठी, विदाउट वॉरंटनी जे लोक अटक केले जातात त्यांच्याबद्दल माहिती लगेच कुणाला द्यायची आहे, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला द्यायची आहे. देन within the limits of his respective police station. Besides, such report must also mention that whether such persons have been admitted to the bail or otherwise. त्यातले बेल किती लोकांचे झाले, किती लोकांचे बेल झाले नाहीत हे सगळं मेन्शन केलेलं असावं त्या रिपोर्टमध्ये. सेक्शन 59, डिस्चार्ज ऑफ पर्सन ॲप्रहेंडेड. Any such person who has been arrested by a police officer can only be discharged. कसा डिस्चार्ज केलं जाईल त्याला, आयदर ए अपॉन हिज पर्सनल बॉन्ड, तो त्याचा पर्सनल बॉन्ड करू शकतो, और अपॉन अ बेल, त्याचं बेल होऊ शकतं. इफ इट कॅन बी ॲडमिटेड टू हिम, त्याला जर बेल मिळालं तर बेलनी तो रिलीज होऊ शकतो, और अंडर द स्पेशल ऑर्डर ऑफ द मॅजिस्ट्रेटची स्पेशल ऑर्डर असेल. अदरवाईज सच पर्सन अरेस्टेड कॅन नॉट बी डिस्चार्ज, नाहीतर मग तो माणूस सोडून दिला जात नाही. ओके, आता पाहूया सेक्शन 60, पॉवर टू एस्केप टू pursue and retake. While under the lawful custody, if any person arrested escape, सुटका झाली, or if he has been lawfully rescued म्हणजे lawfully तो सुटलेला आहे, तर काय केलं जाईल पहा, by others, then the officer from whose custody he escaped or has been so rescued can immediately pursue him. दॅट इज सर्च अँड फॉलो हिम. त्याचा सर्च केला जातो, त्याचा फॉलो घेतला जातो एनिवेअर थ्रू आउट द इंडिया, अँड व्हेन द ऑफिसर फाउंड सच अ पर्सन देन ही कॅन बी रिअरेस्टेड बाय सच अ ऑफिसर. एखादी व्यक्ती आहे ती एस्केप झाली, एखाद्याला अटक केली तो एस्केप झाले, किंवा तो लॉफुली रेस्क्यू जरी झालेला असेल तर त्या व्यक्तीला काही रूल्स असतात, त्यांनी तिथंच हजर राहायचं असतं, तर त्याला पुन्हा अटक करण्याचा अथॉरिटी पोलीस ऑफिसरला आहे. सेक्शन 60A, अरेस्ट स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू द कोड. हा महत्त्वाचा सेक्शन आहे. दिस न्यू सेक्शन हॅज बीन इन्सर्टेड बाय द अमेंडमेंट ॲक्ट 2008 विथ अ व्ह्यू दॅट द पॉवर टू अरेस्ट कॅन नॉट बी एक्झरसाइज आर्बिटरीली, जाचकरित्या किंवा एक्सक्लुझिव्हली. एक्सेसिव्हली म्हणजे काय, जास्त प्रमाणात एखाद्याला त्रास नाही द्यायचा आहे, किंवा आर्बिटरी म्हणजे जाच नाही करायचा, जाचक नसाव्यात या. देअरफॉर इट मेन्शन्स दॅट एनी पर्सन कॅन ओनली बी अरेस्टेड देअर बाय, स्ट्रिक्टलीला अंडरलाईन करा, फॉलोईंग द प्रोव्हिजन ऑफ द कोड. त्याला स्ट्रिक्टली कोडच्या प्रोव्हिजन्स या फॉलो केल्या गेल्या पाहिजेत, अँड नॉट अदरवाईज. बिसाइड सच अरेस्ट कॅन बी मेड ऑन इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ एनी सच अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स which makes provisions regarding the arrest. अरेस्टसाठी काय सांगितलेलं आहे पहा, का 2008 मध्ये काय इन्सर्ट केलेलं आहे की जे कोडमध्ये सांगितलेली प्रोसिजर ती स्ट्रिक्टली फॉलो झाली पाहिजे. कोडमध्ये काय काय प्रोसिजर सांगितलेली आहे ती आपण अरेस्टच्या संदर्भात पाहिलेलीच आहे. आता याच्यावर प्रश्न कसे येऊ शकतात पहा, डिस्कस द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग अरेस्ट ऑफ द पर्सन अंडर द CRPC अँड व्हेन कॅन एनी पर्सन बी अरेस्टेड बाय अ पोलीस ऑफिसर विदाउट द वॉरंट. असे प्रश्न याच्यावर येऊ शकतात. ओके, आता आपण एक प्रश्न पाहणार आहोत, मॉड्यूल 2 मधलाच आहे, खूप मोठं आहे तुमचं मॉड्यूल 2. हा प्रश्न येतोच तुम्हाला. आपण आता प्रश्न पाहिले कशा पद्धतीचे प्रश्न पडतात. आता इथं पाहूया, व्हॉट आर द व्हेरियस राईट्स ऑफ द पर्सन अरेस्टेड ॲज प्रोव्हाइडेड अंडर द कोड. काय काय राईट्स आहेत. आता राईट्स असे आपण सेपरेटली लिहितो आहोत, ॲक्च्युली आपण आधी राईट्स पाहिलेलेच आहेत. सो आता इंट्रोडक्शनमध्ये काय करणार आहोत आपण, तर इंट्रोडक्शनमध्ये आता अरेस्ट म्हणजे काय ते आपण आत्ताच्या याच्यामध्ये टॉपिकमध्ये पाहिलेलंच आहे, ते लिहायचं आहे तुम्ही. त्याच्यानंतर राईट्स ऑफ अरेस्टेड पर्सन, अरेस्ट हाऊ मेड, कशा पद्धतीने केलं जाते, सेक्शन 46 पाहिलेले. नो अननेसेसरी रिस्ट्रेंट सेक्शन 49 मध्ये पाहिले. पर्सन अरेस्टेड टू बी इन्फॉर्म ऑन ग्राउंड्स ऑफ अरेस्ट अँड
ऑफ राईट ऑफ बेल हे सेक्शन 50 मध्ये पाहिले लिहायचे तुम्हाला. सेक्शन 50A लिहायचे, 53, 53A, 54, 54A, 55, 55A, 56, 57. ओके. आणि कन्क्लुजन हे आहे तुमचं उत्तर. ओके. आता राईट्स काय काय ते पाहूया. हे सगळे काय दिलेले आहेत राईट्स आधी आपण शिकलेलो आहोत. आता याच्यामध्ये केस लॉज कुठले कुठले वापरायचे ते पहा. शीला वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही केस लीडिंग केस आहे. नाही समजलं तर मला कॉल करा. शीला वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र यार 1983 ची केस आहे. In this case, Supreme Court held that Section 54 indoutably provides for examination of arrested person. Allowed केले की arrested person examination केलं जाऊ शकतं by a medical practitioner. हे पाहिले आपण. At the request of the arrested person, and it is right conferred on the arrested person. तो स्वतःच हे सांगेल की माझं एक्झामिनेशन करा, मेडिकल एक्झामिनेशन करा. ओके. बट व्हेरी ऑफन द अरेस्टेड पर्सन इज नॉट अवेअर ऑफ दिस राईट. पण बऱ्याच वेळा अरेस्टेड पर्सनला हा आपला राईट आहे माहितीच नसतं. अँड ऑन अकाउंट ऑफ हिज इग्नोरन्स ही इज अनेबल टू एक्झरसाइज द राईट इवन दो ही मे हॅव बीन टॉर्चर्ड ऑर माल ट्रीटेड बाय द पोलीस इन द कस्टडी. कस्टडीमध्ये जरी पोलिसांनी त्याचं पोलीस लॉकअपमध्ये त्याचं जरी अत्याचार केले असतील तर सुद्धा त्याला राईट, त्याला माहितीच नाही की हा आपला राईट आहे ना. आपण ते मेडिकल प्रॅक्टिशनरकडून काय करू शकतो, आपलं चेकअप करू शकतो, आपलं ते अलाउड आहे. सो इट इज ड्युटी ऑफ द मॅजिस्ट्रेट. आता इथं ड्युटी ऑफ द मॅजिस्ट्रेट आहे. इट इज ड्युटी ऑफ मॅजिस्ट्रेट टू इन्फॉर्म द अरेस्टेड पर्सन about this right of medical examination in the case he has may complain of torture and maltreatment in the police custody. मेडिकल प्रॅक्टिशनर तर्फे त्याचं चेकिंग व्हावं, हा त्याचा राईट आहे, हा तो मागू शकतो. आणि जर त्याला कळालं नाही, तो इनोसंट आहे, त्याला माहितीच नाही आपला हा राईट आहे, तर मॅजिस्ट्रेटने त्याला हे इन्फॉर्म करणं आवश्यक आहे. ओके. अँड दिस इज एंड ऑफ अवर अरेस्ट टॉपिक. आता आपण समन्स आणि वॉरंटमधला डिफरन्स पाहूया. काही केसेस कशा आहेत, काही समन्स आणि वॉरंट ऑफ अरेस्ट याच्यामध्ये डिफरन्स आहे, आपण पाहिलेला आहे. The following are the 4 important points of difference between these two terms. A summons is an order to a person to appear before a court. Okay, summons काय आहे, एक नोटीस आहे, ऑर्डर आहे की कोर्टासमोर हजर राहा. पण वॉरंट इज अन ऑर्डर टू अ पोलीस ऑफिसर टू अरेस्ट अ पर्सन. पहा, महत्वाचा डिफरन्स समजून घ्या. ऑर्डर टू अ पर्सन इज समन्स आणि ऑर्डर टू अ पोलीस ऑफिसर इज अ वॉरंट. ओके. ॲब्स्कँडिंग टू इव्हेड सर्व्हिस ऑफ अरेस्टेड वॉरंट इज पनिशेबल अंडर द इंडियन पिनल कोड. पहा, एखाद्याला इव्हेड म्हणजे काय, पोहोचवणे, एखाद्याला वॉरंट पोहोचवणे म्हणजे त्याला काय आहे, पनिशमेंट आहे इंडियन पिनल कोडच्या याच्यामध्ये. बट ॲब्स्कॉन्डिंग टू इव्हेड सर्व्हिस ऑफ समन्स इज नॉट सो पनिशेबल. ॲब्स्कॉन्डिंग म्हणजे नाकारणं. ओके. वॉरंट येऊनही नाकारलं ते पनिशेबल आहे, समन्स नाकारलं तर पनिशेबल नाही. प्रोव्हिजन्स रिगार्डिंग द सबस्टिट्यूटेड सर्व्हिस आर स्पेसिफिकली ॲप्लिकेबल टू द सर्व्हिस ऑफ समन्स बट नॉट टू अरेस्ट वॉरंट, as there is nothing like any substituted service of the arrest warrant. Then warrant is drastic step than issue of summons. हे ड्रास्टिक स्टेप आहे, पुढची स्टेप आहे. समन्स देऊन माणसं येत नाही तर मग वॉरंट निघतं, किंवा नॉन बेलेबल ऑफेन्स असेल, कॉग्निझिबल ऑफेन्स असेल तर वॉरंट निघतं. ओके. वॉरंट जनरली इशूड इन more serious offense. However, sometimes although the case is not so serious, then also there is issue of warrant for arrest is justified if and when kadi the person to whom previously summons was issued but disobeyed the same. त्याला आधी समन्स पाठवून थकलेत, आता 3 टाइम्स समन्स पाठवून झालेलं आहे. आता 4थ्या वेळेस मग काय निघतं, त्याच्या विरुद्ध वॉरंट निघतं. अँड वेन द अक्यूज पर्सन इज विलफुली अवॉइडिंग द सर्व्हिस ऑफ सच समन्स. स्वतः आरोपीत ना करतोय ते समन्स किंवा त्याला अवॉइड करायचं आहे ते, तर ऑफकोर्स काय केलं जाईल, त्याच्या विरुद्ध वॉरंट काढलं जाईल. ओके. हा डिफरन्स आहे वॉरंट आणि समन्समधला.
पुढचा प्रश्न आहे, इनॅम्युरेट द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू द प्रोसेस टू कंपेल द अपीअरन्स ऑफ पर्सन बिफोर द क्रिमिनल कोर्ट अंडर द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. आता प्रोसेस टू कंपेल द अपीअरन्स ऑफ पर्सन कधी कंपेल केलं जाईल? जर तो अक्युज्ड आहे, तो आरोपी आहे, तर त्याला कंपल्शन केलं जाईल याच्यासमोर. तर त्याला कसं कंपल्शन केलं जाईल, कशा पद्धतीने त्याला बोलावलं जाईल ते पहा. द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू प्रोसेस possesses to compel the appearance of person are contained in chapter 6 of the criminal procedure code. Underline chapter 6, and this chapter is further divided into the following 4 topics, namely summons, warrant of arrest, proclamation and attachment, other rules regarding the processes. Okay, हे पण सेक्शन वाईज लक्षात ठेवायचे. सेक्शन लक्षात ठेवले ना आणि सेक्शनची फक्त नावं, तर सुद्धा तुमचा CRPC निघून जातो आरामात, म्हणजे चांगले मार्क मिळतात. यू कॅन अचीव मोर मार्क्स. निघून जातो मीन्स मोर मार्क्स. आता समन्स विषयी पाहूया. सेक्शन 61 मध्ये काय सांगितलंय? फॉर्म ऑफ समन्स. समन्स म्हणजे काय? अ समन्स इज अ फॉर्म ऑफ प्रोसेस इश्यूड बाय कोर्ट कॉलिंग अपॉन अ पर्सन टू अपियर बिफोर मॅजिस्ट्रेट. मॅजिस्ट्रेट समोर हजर राहण्यासाठी जे पाठवलं जातं त्याला म्हणतात समन्स. The section 61 of the code provides that every such summons must be in writing. काय सांगितलं जातं? Must be in writing and in duplicate. Underline करा, duplicate, writing and signed by the presiding officer of the court. Presiding officer म्हणजे त्यावेळेस जो हजर आहे, मॅजिस्ट्रेट आहे किंवा जो ऑफिसर हजर आहे, जो समन्स इश्यू करतो त्याची सही असायला पाहिजे. So when a summons does not comply with all these requirements, then it is invalid. त्याच्यावर सही नाही आहे, त्याच्यावर ऑफिसरचं नाव नाही आहे किंवा त्याच्यावर ऑफिसरचं कोर्टाचं सील नाही आहे. सॉरी, एक लाईन राहिली आपली. अँड इट मस्ट ऑल्सो बी बेअर विथ सील ऑफ कोर्ट. कोर्टाचं सीलसुद्धा असायला पाहिजे. पहा, एखादं समन्स आलं तर काय काय चेक करावं लागतं ते पहा. दिस सेक्शन 61 ऑफ द कोड प्रोव्हाइड्स दॅट काय? एव्हरी सच समन्स मस्ट बी इन रायटिंग and in duplicate, 2 copies, and signed by the presiding officer of the court, and it must also bear the seal of court. Okay, so when a summons does not comply with all these requirements, then it is invalid, and so it can be objected to, can be disregarded by the person to whom it is addressed. Besides, every such summons must be clear and specific as regards to the description of the court. त्याच्यावर कसं असायला पाहिजे? मस्ट बी क्लिअर अँड स्पेसिफिक असायला पाहिजे. खाडाखोड नसावी समन्सवर. त्याच्या कोर्टाचं डिस्क्रिप्शन लिहिलेलं असावं. अँड ॲज टू द प्लेस, डेट अँड टाईम ॲट विच द पर्सन समन इज रिक्वायर्ड टू बी प्रेझेंट. आणि कुठल्या वेळेस, कुठे, कधी, किती तारखेला त्यांनी कुठल्या कोर्टात हजर राहायचं हे सुद्धा तिथं मेन्शन केलेलं असलं पाहिजे. आता आपण सेक्शन 62 मध्ये पाहूया. समन्स हाऊ सर्व्ड. कशा पद्धतीने सर्व केलं जातं समन्स? ॲज पर सेक्शन 62, एव्हरी समन्स मस्ट बी सर्व बाय द पोलीस ऑफिसर अँड ॲज फार ॲज पॉसिबल इट मस्ट बी सर्व पर्सनली. अंडरलाईन करा, पर्सनली. जेवढं शक्य आहे तेवढं पर्सनली समन्स सर्व केलं गेलं पाहिजे on the person who is summoned. It has to be served, thereby delivering or tendering to such a person one of the duplicates of such a summons, and when so required by the serving officer, the person on whom it is served must sign for a receipt on the other copy of the summons. किंवा एखाद्या व्यक्तीला सुद्धा ती समन्स सर्व केलं जातं. ती व्यक्ती नाही सापडली तर आणि त्याच्यावर त्या व्यक्तीची सिग्नेचर घेतली जाते समन्सवर. ओके, आता सेक्शन 63, सर्व्हिस ऑफ समन्स ऑन कॉर्पोरेट बॉडीजवर कसं समन्स केलं जातं? इन केस ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स ऑन एनी कॉर्पोरेशन, इट कॅन बी सर्व ऑन द सेक्रेटरी, लोकल मॅनेजरच्या नावे हे समन्स निघतं, और अदर प्रिन्सिपल ऑफिसर ऑफ सच अ कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशनचा जर एखादा ऑफिसर असेल किंवा सेक्रेटरीच्या नावे हे समन्स निघतं. इट कॅन ऑल्सो बी सर्व बाय द सेंडिंग
अ लेटर थ्रू अ रजिस्टर्ड पोस्ट किंवा त्या एखाद्या रजिस्टर्ड पोस्टाने सुद्धा हे समन्स सर्व केलं जातं. ॲड्रेस टू द चीफ ऑफिसर ऑफ सच अ कॉर्पोरेशन. ओके. सेक्शन 64 सर्व्हिस वेन अ पर्सन समन कॅन नॉट बी फाउंड. आता ती व्यक्ती सापडत नाही तर काय करायचं आहे, समन्स पाठवलेलं आहे पण ती व्यक्ती सापडत नाही तर अशा वेळेस वेन द पर्सन हू इज समन कॅन नॉट बी फाउंड इवन आफ्टर ड्यू डिलिजन्स. डिलिजन्स म्हणजे काय, प्रॉपर केअर घेतलेली आहे तरीसुद्धा ती व्यक्ती ते समन्स घ्यायला सापडत नाही. मग अशा वेळेस काय करायचं आहे, देन द समन्स कॅन बी सर्व देअर बाय लिव्हिंग अ डुप्लिकेट देअर ऑफ. कळालं आता डुप्लिकेट का हवं आहे, देअर ऑफ विथ एनी ॲडल्ट मेल मेंबर. अंडरलाईन करा, मेल मेंबर असेल ॲडल्ट मेल मेंबर तर त्याच्या हातामध्ये दिलं जातं. ऑफ हिज फॅमिली who is residing with such a person, then such adult male member if required has to give receipt for such a service, but servant cannot say to be a family member. एखादा नोकर हा फॅमिली मेंबर असू शकत नाही फॉर द पर्पज ऑफ ॲक्सेप्टन्स ऑफ समन्स. किती सांगितलं की हा आमचा फॅमिली मेंबर आहे, वर्षानुवर्ष आमचा नोकर आमच्याबरोबरच राहतो, बट ही इज अ नोकर आणि त्याच्या हातात समन्स दिलं जात नाही. आता सेक्शन 65 पाहूया. सबस्टिट्यूटेड सर्व्हिसेस मीन्स व्हॉट. द CRPC also deals with that what is known as the substituted services. Sometimes accused person does not reside in the usual place of the residence, तो राहत नाही आहे तिथे, and other male member may not be present from family to accept the summons. किंवा मेल मेंबर नाही, ॲडल्ट मेल नाही आहे त्या घरामध्ये. मग therefore section 65 प्रिस्क्राईब दॅट. किती पद्धती सांगितल्यात पहा, ही नाही ती नाही ती पुढची असं. ओके. therefore section 65 प्रिस्क्राईब दॅट इव्हन आफ्टर ड्यू डिलिजन्स, प्रॉपर केअर घेऊन सुद्धा, if service of summons cannot be effected in any of the above stated manner, then मग काय करायचं, समन्स परत घेऊन यायचं का, नाही. then in such a cases the court after making the necessary ते लोक सापडत नाही मग काय केलं जातं पहा. therefore section 65 prescribe that even after due diligence if service of summons cannot be effected in any above stated manners, then the serving officer can affix a duplicate of the summons on some conspicuous part. तुम्हाला हा डिफरन्स लक्षात ठेवायचाच आहे, सस्पिशियस आणि कॉन्फिशियस. कॉन्स्पिशियस म्हणजे काय, प्रथम दर्शनी दिसणारा भाग, सर्वांना दृश्य होणारा भाग. ओके. ऑफ द हाऊस, कधी सस्पिशियस लिहू नका, कॉन्स्पिशियसच तो शब्द आहे. वेन द पर्सन टू बी समन्ड ऑर्डिनरी डिसाईड, जिथं पर्सन राहतो त्याच्या दारावर, त्याच्या मुख्य गेटवर किंवा गेटच्या दारावर काय करायचं आहे, समन्स ढकवून यायचं आहे. then in such a cases the court after making the necessary required inquiries about such a service may either declare that summons has been properly served. दारावर ढकवून झाले, कॉन्स्पिशियस पार्ट म्हणजे प्रथमदर्शनी दिसणारा पार्ट जो आहे तिथे, or otherwise the court may order the fresh service of summons in such a manner as the court may consider proper. कोर्टाला जसं वाटतं तसं, कोर्टाला वाटलं की बाबा यांनी सर्व्हिस ठीक केलेली नाही, तो समन्स पोहोचलेला नाही, तर नवीन समन्स लागू केलं जातं, नवीन समन्स इश्यू केलं जातं. ओके. कॉन्स्पिशियस हा शब्द लक्षात ठेवायचा, त्याचं स्पेलिंग सहित. सेक्शन 66 सर्व्हिस ऑन गव्हर्नमेंट सर्वंट. वेन द पर्सन हू इज समन इज अ गव्हर्नमेंट सर्वंट, मग कसं करायचं समन्स इश्यू. देन ordinarily the summons is to be sent to the head of the office head office ला पाठवायचं, हेडला पाठवायचं आहे, in which such person is employed. then in turn that head of office has to serve such summons on the person concerned, and then he has to return back the other copy of such a summons to the court with the proper signature and endorsement thereon. ओके. थँक्यू. याच्या पुढचं सेक्शन 67 68 पुढचं आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.